हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अधिकाच वर्ल्डमधल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज बोलूयात थोडंसं आपल्यामधल्या आत्मविश्वासाविषयी. दुपारी शेतात जाण्याचा योग आला. जाताना असं पाहिलं की एक पक्षी थोडंसं डबकं साचलेलं होतं. पाण्याचं उन्हाळ्याचे दिवस आहेत किंवा मोठ्या प्रमाणात ऊन पडतं आहे, पिण्यासाठी पाण्याचा सोर्स कमी होत चालला आहे पशुपक्ष्यांसाठी, माणसांसाठीही, पण पशुपक्ष्यांसाठी थोडंसं अवघड जाते. तर थोडंसं डबक्यात पाणी साचलेलं होतं. जाताना पाहिलं, पाणी पिलं, माझ्या येण्याची चाहूल लागली आणि तो पक्षी उडून गेला. थोडंसं हे झालं की यार, आपल्यामुळे तो पक्षी पाणी प्यायचं सोडून उडून गेला. म्हणून तशीच गेले. येताना परत पाहिलं, तो पक्षी मस्त त्या पाण्यामध्ये आंघोळ करत होता, लोळत होता. ते पाहून थोडंसं बरं वाटलं की चला, आपल्यामुळं तो पक्षी उडून गेला होता, आपण परत पाहतोय की तो पक्षी मस्त आंघोळ करतोय, लोळत पडलाय पाण्यामध्ये. थोडंसं ते दृश्य पाहून मनाला एक हे भेटलं की त्याला त्याचं सुख शोधता आलं. जाताना माझी चाहूल लागली म्हणून तो उडून गेलता. म्हणजे थोडक्यात कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली, थोडक्यात त्याच्या दुःखाची त्याला चाहूल लागली म्हणून तो पक्षी उडून गेला. परंतु काही काळापुरतं, काही क्षणिक त्यानं ते मनामध्ये ठेवलं असेल की बाबा, आपल्यावरती भीती होती, आपल्यावरती संकट येणार होतं, विसरून गेला. पुन्हा येऊन ते पाणी, त्या पाण्याचा आस्वाद तो घेत होता. थोडक्यात लोळत होता, मनसोक्त आनंद घेत होता. त्यानं ती भीती मनामधली बाजूला सारली. त्याच्यामध्ये असणाऱ्या आत्मविश्वासाला त्यानं प्रोत्साहन दिलं की ठीक आहे, ते काही काळापुरतं होतं, ते गेले, आता मी माझं आयुष्य जगू शकतो, मी आनंदानं जगू शकतो. आणि म्हणून त्यानं पाणी पोटभर पिऊन आनंदानं त्या पाण्यामध्ये लोळण घेतलं. अर्थातच मी पुन्हा एकदा आल्यावर तो पक्षी उडून गेला, तो भाग वेगळा. परंतु सांगायचा मुद्दा हाच की आपल्यामध्येही आत्मविश्वास आहे. आपण एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ती करू शकतो. म्हणजेच थोडक्यात अशक्य काहीच नाही आहे. आपण मनापासून ठरवलं की हे करायचं आहे, मला एक गोष्ट करायची, तर आपण ती गोष्ट करू शकतो. पूर्ण होईल न होईल तो पुढचा भाग, पण सुरुवात तर करूयात. हळूहळू आपण तिथपर्यंत जाऊ. भलेही वेळ लागेल, पण सुरुवातच केली नाही तर ती गोष्ट भेटणार कशी? जर त्या पक्षानं विचार केला असता की बाबा, माझ्यावर संकट येत होतं, माझ्यावर हल्लाही होऊ शकला असता, थोडक्यात येणारा व्यक्ती, त्याला माहीत नव्हतं की मी कोण आहे, कसं आहे, काय, शिकारी आहे आणि मला पकडून नेऊ शकतो, परंतु त्यानं ती भीती मनामधून घालवली. दुसऱ्या वेळेस तो येऊन बसला, त्या पाण्याचा आस्वाद घेतला, त्यानं त्याचं आयुष्य जगलं. तसं आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, आपण आनंदानं करू शकतो. तो तर पक्षी, आपण तर माणूस आहे, चालतो, बोलतो, सगळं करतो. ठरवलं तर काहीही करू शकतो, चंद्रावरही जाऊ शकतो. फक्त ठरवायला पाहिजे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास, मी एकदा माझ्या वडिलांना विचारलं होतं, लहान होते, कळत काहीच नव्हतं ना एवढं. विश्वास, सगळे म्हणायचे आत्मविश्वास का ठेवा, हे करा, ते करा, तेव्हा काहीच कळत नव्हतं. अर्थात आताही सगळंच कळत आहे असं नाही, पण एक हे होतं. तेव्हा मी माझ्या वडिलांना विचारलं होतं, आत्मविश्वास म्हणजे काय? त्यांनी खूप सुंदर उत्तर दिलं होतं. बाकीच्यांचा विचार न करता स्वतःवरती ठेवलेला विश्वास म्हणजे आत्मविश्वास. हे माझ्या वडिलांनी मला तेव्हा सांगितलं होतं. ते अजूनही माझ्या लक्षात आहे. आत्मविश्वासाची खरी व्याख्या तेव्हा कळली होती, आज ती उपयोगात येते. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरती असणारा विश्वास की मी करू शकते, माझ्याकडून होईल, अशक्य काहीच नाही आहे. हां, नाही आहेत काही गोष्टी, सगळ्यांनाच हाताची पाची बोटं सारखी नसतात, बरोबर? तसंच सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी नाही आहेत, टॉपचं नाही आहेत. थोडं चालू तर करा, हळूहळू आपण ब्रँड बनवू. फक्त चालू करण्याची गरज आहे. आत्मविश्वास जागरूक करा की मी केलं तर माझ्याकडनं सगळं होतं आहे. फक्त मी करायला पाहिजे, अंगातला, शरीरातला आळस घालवला पाहिजे, मनातला आळस घालवला पाहिजे आणि डोक्यात येणाऱ्या विचारांना मागं सारलं पाहिजे की माझ्याकडनं नाही होणार, मग मी कशासाठी करू, किंवा मला गरज काय, मग मी कशासाठी करू, हे विचार बाजूला सारा. एक आनंद स्वतःला पाहिजे, म्हणून तुम्हाला जी गोष्ट आवडेल त्या गोष्टीची सुरुवात करा. तुमच्यामधला आत्मविश्वास जागा करा, नक्कीच तुम्ही काहीतरी यशस्वी होऊन दाखवाल. सर्वांना आत्मविश्वास जागरूक करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.